काय काय करते रेकॉर्ड? तिसऱ्या गाण्यात गोड आहे, सांगा बरं. बीटीएस दुसऱ्या गाण्यात गोड आहे, सांगा बरं, ओळखा पाहू. हाय हॅलो नमस्कार. फिल्मी गप्पामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. प्रेक्षकांना मी सांगेन की राजा राजाच्या यशानंतर संपूर्ण टीम आली लखाबाईची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे. सगळ्यांची लाडकी अमृता धोंगडे, हितेश मोडक आणि सौरभ साळुंखे. कसे आहात तुम्ही सर्व? आम्ही खूप मस्त आहोत, खूप एक्साइटेड छान. आहोत. ओके, मला पहिला तुला प्रश्न विचारायचा आहे. बोला. सो बिग बॉसचं घर, बापरे. त्याच्यानंतर अचानक वेगवेगळ्या धाटणीची ही गाणी युट्यूबवर, कसं वाटतंय? कसा होता हा प्रवास? बापरे. आणि जो काही पल्ला आता तू एकदम पादाक्रांत करत चाललेली आहे शिखर, काय वाटते? थँक्यू सो मच. थँक्यू. हा खूपच युनिक प्रश्न विचारलास मला तो आल्यापासून. खर तर एक तर माहिती नसतं की इतकी कामं आपल्या नशिबाला येणार आहेत किंवा काय. पण मी खूप 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 लकी समजते ह्या बाबतीत. कारण आफ्टर बिग बॉस खरं सांगायचं म्हटलं तुला तर बिग बॉस नंतर मी खरंच काहीच कामं नाही केली. कारण एनिवे बिग बॉस मध्ये जी इमेज बनलेली असते आपली, ती बाहेर आल्यानंतर जर असं एक्सेप्ट करायला लोकांना थोडा वेळ लागतो. मग ही आर्टिस्ट आहे का, इथून प्रश्नचिन्ह असतात की मग ही ऍक्टिंग चांगली करू शकते का, मग सेटवर हिचा वावर चांगला असतो का. सो इथून बारीक बारीक गोष्टी असतात. पण माझ्या मते हे देवदूत आम्हाला भेटले आणि राजा राजासारखं मोठं काम मला हितेश कडून मिळालं. पहिलं ब्रीफ तर राजा राजासाठी हितेशच माझं डिस्कशन असं झालेलं की असं एखादं गाणं कर अमृता की तुझी अख्खी इमेजच चेंज झाली पाहिजे किंवा तुला लोकांनी असं कधी बघितलंही नसेल. सो असं एखादं गाणं आपण करूयात. आणि नशिबाने त्या काळात हितेशला युट्यूबचं पण सुरू करणं चालू होतं आणि मला पण एक असं गाणं हवं होतं की ज्याच्यात आपण हिरो आहे. सो राजा राजा, आफ्टर राजा राजा खूप लोकांच्या रिॲक्शन्स मला आल्या, खूप लोकांचे फोन स्वतःहून आले, इंडस्ट्रीतून खूप जणांचे रिप्लाय आले होते, आम्हा दोघांना पण. मला स्पेशली आले होते की तू खूप छान काम चूज केलंस तुझ्या आयुष्यातलं. सो छान वाटलं की आता आपण काहीतरी सुरू करतोय. आणि लकीली आली लखाबाई, ज्याच्यासाठी आज आपण भेटलोय, आली लखाबाई तर म्हणजे राजा राजापेक्षा मी म्हणेन खूप डिफरंट आणि खूप करण्यासारखं काम होतं ह्याच्यात. आणि ह्याच सोबतच मी जेव्हा लुक बघितला किंवा लुक त्यांनी मला शेअर केला माझ्यासोबत की आपण असं असं एक वेगळा लुक पुन्हा ट्राय करतोय, म्हटलं तुला लुक सगळे माझ्यावरच दिसतात. म्हणजे जशी पंचिंग बॅग असते तसं तू नाही, आहेस. पण त्याचं उत्तर हितेशच देईल की का तो मला असा म्हणतो. पण एक आर्टिस्ट म्हणून एक वेगवेगळ्या भूमिकेत आपण जेव्हा स्वतःला बघतो तेव्हा माझ्या मते मी खूप खूप जास्त लकी समजते की खूप कमी लोकांना अशी कामं करायला मिळतात आणि आय एम वन ऑफ देम. सो म्हणजे मिसेस मुख्यमंत्रींना लखाबाई पावली म्हणा. येस डेफिनेटली. मिसेस मुख्यमंत्री म्हण किंवा काहीही म्हण, पण मला लखाबाई आणि आमचे हितेश देव पावलेत म्हणायला हरकत नाही. ओके, हितेश सरांना एक प्रश्न आहे. हितेश सर, अमृताच का म्हणजे लखाबाईसाठी राजा राजानंतर लकी चार्म अमृता आहे हे कळलेलं आहे का? हो, हे कळलंय. आणि मुळात ती परफॉर्मर खूप सॉलिड आहे. म्हणजे इन द गिव्हन सिच्युएशन ती काहीही करू शकते असं मला वाटतं. म्हणजे सी बेसिकली इट इज अ म्युझिक व्हिडिओ बट नॉट एक्झॅक्टली म्युझिक व्हिडिओ. त्याला एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आला पाहिजे. त्यात ऍक्ट आहे, त्याचं सीन आहेत, तर ते ऍक्टिंग पण तशीच पाहिजे, त्याच लेवलचं डान्स पण पाहिजे. तर ऑब्व्हियसली डान्सिंग पार्ट प्रायोरिटी आहेच, पण ऍक्टिंग पण पाहिजे. यात मुळात कसं आहे की ती जेव्हा देवीचं दर्शन होतं, तिला दृष्टांत होतं, तेव्हा देवी तिच्या अंगात येते आणि ती जी शेवट ती लखाबाईचं ते सगळं डान्स होतो, तर ते मोर दॅन डान्सिंग तो एक दैवी ऍक्ट झाला पाहिजे. ते ते मला वाटलेलंच हिला बघून की हीच करू शकते. आणि खूपच मला कॉन्फिडन्स होता की हिच्यावर आपण काही एक्सपेरिमेंट करू शकतो. कारण ऍज अ ऍक्टर मला वाटतं शी इज लाईक अ वॉटर. म्हणजे आपण जे काही करायचं एक्सपेरिमेंट ते सगळं आपण तिच्यावर करू शकतो. आणि ती सगळ्यांना तिचा होकार असतो, त्यामुळे खूप मजा येते. म्हणजे जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे हिच्यातले सुप्त गुण तुम्हाला दिसलेले होते. म्हणू शकता. ओके, सौरभ सर, आभाळा आभाळा आणि माझा आनंद हरपला, काय म्हणाल? म्हणजे इतके जबरदस्त गाणी, हिट गाणी तुम्ही दिलीत, त्याच्यानंतर असं वाटतंय का कुठेतरी देवीचा साक्षात्कार आहे तुमच्यासोबत, पाठीमध्ये आशीर्वाद आहे म्हणून इतकं छान गाणं तुम्हाला मिळालंय? नक्कीच आणि नक्कीच ह्या जॉनरचं गाणं म्हणताना म्हणजे कुठेतरी अंगावर काटा येतो का? नक्कीच. गाणं जेव्हा आता माझ्याच अंगावर काटा येतो. ऍक्च्युली पहिली गोष्ट लखाबाई हे म्हणजे ही देवीच एवढी
पॉवरफुल आणि अशी कडक देवी आहे आणि तिचं गाणं गाणं हीच खरं तर खूप मोठी गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. आणि जेव्हा मला वाटतं की हितेश दादांनी मला सांगितलं होतं की असं असं गाणं करायचं आहे आपल्याला लखाबाईचं, तेव्हा आमची बरीच वेगवेगळ्या पद्धतीची तयारी सुरू झालेली. वेगवेगळे गाण्यांचे रेफरन्सेस मला पाठवलेले दादांनी ऐकायला की आपल्याला असं करायचंय. कारण त्याच्यामध्ये 2-3 वेगवेगळे प्रकारचे जॉनर्स त्याच्यामध्ये आम्ही ट्राय करत होतो. एक तर ॲग्रेशन त्याच्यामध्ये होतं, एक करुणाभाव, एक भक्तिभाव, असे 2-3 वेगवेगळ्या भाव असलेले गाणं आम्हाला एका एका ह्याच्यातच करायचं होतं. तर ते खूप जास्त एक्सपेरिमेंटल होतं आणि मला वाटतं की ते आम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मला गाताना तर मजा आलीच, व्हिडिओ म्हणजे बघताना त्याच्यापेक्षा जास्त मजा आली. म्हणजे असं वाटलं की बाबा गाणं कम्प्लीट झालेलं आहे आपलं आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. अमृता, पारंपरिक संस्कृती या गाण्यातून जोपासली गेली आहे, म्हणजे जागर असो, गोंधळ असो, पण ह्याचं कधी तू स्वतःहून स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं होतंस का? हे गावात किंवा कुठे कधी गेल्यावर अनुभव घेतलेला होतास का याचा, की तुला थोडस ह्या गोष्टी करताना सोप्या पडल्या? मुळात माझ्या घरातच आमची जी देवी आहे ती आहे सौंदतीची यल्लम्मा. तर तिचे टाक आपण जे म्हणतो ते टाक आमच्या घरात आहेत ऑलरेडी, त्यामुळे तिचं स्थान माझ्या घरात आहे गावाकडे. त्यामुळे माझ्या घरातच हे सगळा प्रकार आहे. म्हणजे आमच्या पाहुण्यांच्यात म्हण किंवा आमच्या गल्लीत आमची जी घरातली गल्ली आहे गावाकडची, तर तिथे हे अंगात वारं येणं किंवा मी लहान लहान मुलींच्यात पण बघितलंय. पण कधीच माझ्या सोबत किंवा मी तसं कधीच अनुभव घेतलेला नाही. किंवा माझ्या फॅमिली म्हणजे आमची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीत फक्त बाकी नाहीये, पण बाकी रिलेटिव्ह आणि जे गावाकडचे लोक आहेत, सो मी बघितले माझ्या डोळ्यांनी. त्यामुळे मला करताना इझी झालं का? तर बिलकुल नाही. ते बघणं वेगळं असतं आणि स्वतः अनुभव घेणं हा कम्प्लीट डिफरंट वे आहे. सो माझ्या मते जेव्हा मला ह्याने सांगितलं की तू हे असं असं करायचंय, हा प्रकार करायचा हे म्हटलं तर मला जमणार नाहीच जमणार. कारण मी थ्रू आउट प्रोसेसमध्ये मी प्रोडक्शन सांभाळत होते एका साईडला, आणि मी ऍक्टिंग करतेय किंवा ऍक्टर म्हणून आपल्याला उभं राहायचंय आता, हे मी सगळं विसरून गेलेले. त्यामुळे एकतर तो अनुभव खूप खूप वेगळा होता माझ्यासाठी. ते कसं झालं हे मी खरं शब्दात आज तुला मी नाही सांगू शकत, पण ते घडलं माझ्याकडनं. आणि मुळात गाणंच इतकं एनर्जेटिक आहे, म्हणजे कोणीही थिरकू शकतं त्या गाण्यावर. त्यामुळे ते लागलं गाणं. मला आठवतंय रात्रीचे 2 ते 3 वाजलेले आणि आम्ही रात्रभर ते गाणं शूट केले. जो गाण्याचा पार्ट आहे फक्त एंडवाला, बाकी स्टोरी आणि हे आम्ही 3 ते 4 दिवस फक्त गाणं शूट करत होतो. म्हणजे लोकांचे रिॲक्शन पण असे होते की तुम्ही गाणं शूट करताय का, एखादा सिनेमा शूट करताय, नेमकं करताय काय? 4 दिवस गाणं चाललंय तुमचं. आणि घाटाई मंदिर म्हणून कास पठारला एक ठिकाण आहे, त्याच्या 2 दिवस आधीच त्याची यात्रा झालेली आणि ते लोकेशन आपल्याला मिळालेलं शूट करायला. मग ते बघ, एखादं देवाचं गाणं आपण करतोय, सो त्याप्रमाणे ती देवी पण बहुतेक कदाचित तीच साथ देत होती प्रत्येक गोष्टीत. सो खूप भारी वाटतं हे जेव्हा आम्ही बघतो, किंवा मी जेव्हा स्वतःला बघते की अरे हे मी करू शकले, ते वेड्यासारखं नाचली आहे. एक तर ह्याचं म्हणणं असंच होतं की तू ते कोरिओग्राफ केलंय असं वाटू देऊ नकोस, ते कम्प्लीट दैवी वाटलं पाहिजे की लोकांना कळू दे. आणि मुळात जेव्हा ज्यांच्यात येतं, जे अनुभव घेतात, त्यांनाही ते वाईट नाही वाटलं पाहिजे की यार ह्याचं काहीतरी विटंबना केली आहे किंवा असं कसं तरी दिसतंय, असं बिलकुल नाही. एकाचीही रिॲक्शन, आता गाणं माझ्यामध्ये येऊन किती, 1 आठवडा झालाय, 1 आठवड्यानंतर पण लोकांच्या 50 मिलियन क्रॉस झालेत व्ह्यूज. सो इतकं प्रेम मिळतंय, इतकं छान वाटतंय, तुला सांगू, खूप खूप भारी वाटतंय. तू आताच म्हटलीस की चित्रपट काढतायत की काय? हो हो हो. तुमच्या गाण्याच्या खाली कमेंट्स आहेत की चित्रपट बनवा, आणि मेन म्हणजे कांतारा सारख्या चित्रपटाशी तुमची तुलना केली गेलेली आहे. कसा वाटतं ह्या लोकांचा प्रतिसाद? हितेशच सांगेल. म्हणजे खूपच चांगलं वाटतं, म्हणजे लोक अप्रिशिएट करतायत. आणि ऑब्व्हियसली मराठी ऑडियन्स खूप इंटेलिजंट ऑडियन्स आहे, त्यांना सगळं कळतं. आणि जेव्हा मराठी ऑडियन्स तुम्हाला असे कमेंट्स करतात, आणि आता तर कमेंट असे यायला लागलेत की यावर सिनेमा बनला पाहिजे, सिनेमा आहे का, सिनेमा कधी येतोय, तर हे खूप इन्स्पायरिंग वाटतं इन अ वे, की आपण जे बनवताना जी एक एक्सपेक्टेशन होती डोक्यात, आपण तिथे पोहोचलोय. म्हणजे लोक असं, मला पाहिजे होतं की असे कमेंट आले पाहिजे. जेव्हा माझा टीजर येईल तेव्हा लोकांना वाटलं पाहिजे की हा सिनेमा आहे की काय, आणि ते तसंच झालंय. तर लोकांना मला वाटतं
खूप स्मार्ट ऑडियन्स आहे, त्यांना सगळं कळतं. आणि माझं एम हेच आहे की मला मोर देन व्हायरल, मोर देन हे ना, मला चांगलं काम करायचं. आय वॉन्ट टू स्टँड अप. ओके, म्हणजे चित्रपट काढण्याचा मार्ग सुकर झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. गाणं तर इतकं हिट देवाची आहे इच्छा तर. आहे, पण गाणं गाणं तर मी म्युझिक कंपोजर आहे मेनली. मात्र एक विजन असतं की प्रत्येक कंपोजरचं विजन असतं की त्याच्या गाण्याला एक व्हिज्युअली ट्रीट मिळावी. तर मी विचार केला की यार आपलं एक असं ओरिजिनल असावं, असं चॅनल असावं जिथे आपल्याला जे करायचं ते सगळं करता येईल. आणि मग अशी ती सगळी टीम असली की मग तुम्ही काही करू शकता, मला असं वाटतं. टीम खूप 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 चांगली इम्पॉर्टंट, टीम खूप चांगली. छान म्हणजे team आहे. त्या डिरेक्टर पण सचिन अलिबागला असतो, खूप चांगला मेहनती मुलगा आहे. आणि त्याची पण एक टीम आहे व्हिज्युअली सगळे, म्हणजे आपलं सिनेमॅटोग्राफर सुनील. तर ही सगळी जी टीम आहे खूप इंटरेस्टिंग असते. ते सगळं त्यांचं जे कामाच्या शिवाय ते काहीच बोलत नाही सेटवर, किती काही असेल काय असेल. खूप दिवस रात्र काम करणार. अशा टीम शिवाय ही अशी गाणी पॉसिबल होत नाही. सर, पण आता युट्यूबवर व्हीएफएक्सचा तुम्ही जो वापर केलेला आहे गाण्यासाठी, त्याबद्दल काय सांगाल? कारण का असे फार क्वचितच मला वाटतं अल्बम्स असे आलेले आहेत ज्याच्यामध्ये व्हीएफएक्स वापरलेले आहेत, आणि स्पेशली मराठी असे अल्बम्स. हो. तर त्याबद्दल काय सांगाल? मला एक नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं होतं. म्हणजे मराठी युट्यूब जर तुम्ही साऊथला बघाल ना, ओरिजिनल्स वगैरे, तर ते कुठल्या लेवलला येतो. तर मला असं वाटलं, आणि जेव्हा आपण काहीतरी सुरुवात केली की लोक पण ते करतात, तर मग मला वाटलं की हे एक एक्सपेरिमेंट करून बघूया. या स्टोरीची रिक्वायरमेंट होती व्हीएफएक्स. कारण देवी दिसणं, देवी स्वर्गातून खाली येणं, आणि मग तिचं ते अवतरणं वगैरे सगळं, ते असं दैवी आणि जसं मॅजिकल वाटलं पाहिजे होतं की रेड्यावर येते. माझे ब्रीफ पण त्यांना तसंच असायचं सांगताना की ती रेड्यावर येणार. आणि मुळात ते डिफिकल्ट होतं देवीला आणणं. हो, 3 महिने लागले देवीला आणायला. बापरे. म्हणजे या गाण्याचं पोस्ट मी 6 महिने पोस्ट केले या गाण्याचं. तुम्ही ते पोस्ट प्रोडक्शन जे असतं, ते फिल्मचं जेवढं चालतं त्याच लेवलचे टेक्निशियन्स, त्याच लेवलचं हार्डवर्क ह्यात गेलं. सिनेमासारखंच प्रोसेस आहे. डबिंग केली आहे, त्याला लुक टेस्ट केले, त्याला रिहर्सल्स केले आहेत, त्याचं वर्कशॉप झालंय, त्याचं सगळं झालंय प्रॉपरली. ओके, मी असं म्हणेन की तू एक कलाकार आहेस. कलाकाराला जेव्हा एखादी चौकट बांधली जाते, किंवा जसं आता मी म्हणेन की देवाचा चित्रपट केल्यानंतर कधी कधी असं प्रत्यक्षात वाटतं की आपल्यात थोडंफार देवत्व आलेलं आहे. तर तू ह्या जॉनरचं जे गाणं केलेलं आहे, तर तुला असं कधी साक्षात्कार झालेला आहे का ह्या गाण्याच्या शूटिंग नंतर, किंवा तुमच्या प्रोसेसमध्ये? मग तिघांकडून ऐकायला आवडेल की थोडाफार साक्षात्कार कधी काय झालेला आहे का? माझ्या मी म्हणेन आता गाणं जसं रिलीज झालं तेव्हा आम्ही दोघांनी असा श्वास सोडला अक्षरशः. पण मी म्हणेन साक्षात्कारचं मला माहिती नाही, पण जेव्हा हा थॉट आला इथेच्या डोक्यात की आपण एक देवीचं गाणं करतोय, बरं लखाबाई ही मुळात कडक लक्ष्मी, जी महालक्ष्मी आहे आपली, तिचंच रूप, जी आपली वरखेडची देवी आहे. सो एकतर त्या देवीबद्दल फार काही माहित नसताना तिकडच्या लोकांनी पण आपल्याला खूप छान सपोर्ट केला. म्हणजे हितेशचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्या लोकांचा पण असा सपोर्ट होता की तुम्ही देवीचं गाणं करताय तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. सगळ्यात आधी तर परीक्षा देणं सुरू होतं, एक तर ह्याच्याकडून पण म्हण किंवा माझ्याकडून पण. पण आम्ही ज्या ज्या गोष्टीत जायचो, म्हणजे फॉर एक्झाम्पल देवीचा मुकुट आम्हाला आणायचा आहे, तर आता देवीचा मुकुट आणण्यासाठी आम्ही ऑलमोस्ट कर्नाटकापर्यंत पोहोचलेलो. तो मुकुट कुठे मिळेल, मग तो तसा हवाय. बरं, याचं विजन आहे म्हटल्यावर त्या विजनला ऍटलिस्ट पोहोचू आपण, इथपर्यंत माझे वेगळे प्रयत्न चालू होते. मला असंच हवंय, मला हेच मुकुट हवंय वगैरे वगैरे करेपर्यंत आम्ही तिकडे पोहोचलो. तिकडून करत 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 म्हणजे जे विजन त्याचं होतं, त्या विजनच्या आसपास का असे ना आमच्या देवीचं लुक क्रिएट झाला. आणि मी तुला म्हणाले ना की मी ओरिजिनल कोरडा घेणं, तो ओरिजिनल कोरडा आहे जो हातात होता. सो आम्ही हा मागत होता, म्हणजे हा मागणी करायचा आणि ते पूर्ण देवी करायची. वा वा. आणि ते होत होतं. म्हणजे मी परफॉर्म पण जेव्हा एंडचा परफॉर्मन्स केला, ते अंगात येतंय, मग मी खाली त्या एक आई, त्या आजी बसलेल्या, त्या डोक्यावर हात ठेवतायत, त्यांनी मला जेव्हा पकडलं तेव्हा त्यांना फील झालं. इवन आमची देवी करताना देवीच्या सुद्धा गाणं ऐकलं, ती सुद्धा जेव्हा परफॉर्म करत होती, लोकांना असं वाटतं सगळ्या ऑडियन्सला की देवी आणि मी, आम्ही दोघी सेम आहोत, म्हणजे ती आणि मी. तर मी नाहीये, मी वेगळी आहे. देवीचं कॅरेक्टर जिने केलं ती नॉयरिका, जी हिंदी मधली आर्टिस्ट आहे. सो ती पण खूप मस्त आर्टिस्ट आहे ती, आणि नित्यश्रीची माझी बहीण झाली आहे.
सो ती पण जेव्हा करत होती तेव्हा तिलाही तो दैवी काय तो चमत्कार किंवा काय होत होतं माहिती नाही. सो ओव्हरऑल हे साक्षात्कार माझ्यासाठी जर मला विचारशील तर मी जे काही काम करत होतो आम्ही ते सफल करत होती देवी. म्हणजे आम्हाला कधीच कुठेच का कुठल्याच पद्धतीने म्हणजे आज जर हे घडत नाही म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्याचा एक ड्राफ्ट रेडी नाहीये म्हणजे जी देवी येते तो ड्राफ्ट रेडी नाहीये पण दुसरा काहीतरी ड्राफ्ट आम्ही थांबलोय आम्ही वेट केलाय त्याच्यासाठी. असं नाही की चल हा आपण ऍडजस्ट करू वगैरे नाही ती देत होती म्हणजे वेळ घेतला पण तो साक्षात्कार झाला आणि आज हा साक्षात्कार हाच आहे की लोक जेव्हा रिॲक्शन गाणं बघतात तेव्हा त्यांच्या रिॲक्शन ज्या येतात हो. त्या आमच्यासाठी खूप खूप मोलाच्या आहेत माझ्या मते. सो हाच साक्षात्कार आहे माझ्यासाठी. माझ्यासाठी साक्षात्कार म्हणजे हे गाणं जसं विजन केलेलं, जसं इमॅजिन केलेलं, तसंच्या तसं हे कम्प्लीट झालं गाणं आणि त्याच्यापेक्षा इनफॅक्ट बेटर झालं थँक्स टू आपली सगळी टीम. आणि मुळात तुम्ही काही म्हणा या गाण्यासाठी मी कर्ज काढलं, हे केलं ते सगळं बॅक ऑफ द स्टोरी आहे. पण माझं विजन असं होतं की मला या लेवलचं गाणं करायचं म्हणजे करायचं. जे गाणं बघून कोणी बाहेरच्या इंडस्ट्रीच्या लोकांनी बघितलं की यार हे मराठी गाणे असं तर कोणी अंडर एस्टिमेट करणार नाही की यार मराठी युट्यूबवर पण अशा लेवलची गाणी होत आहेत. तर मला प्रत्येकाला सांगायचं की प्लीज जाऊन एकदा गाणं बघा. थिएटरला तर जायचं नाहीये, युट्यूबवर जायचंय. तर हा एक नवीन प्रयत्न आहे तर याने मला वाटतं म्युझिकॅलिटी पण तुम्ही बघाल की खूप म्युझिकल वेने आम्ही गेलोय, असं नाही की काही रॅन्डम आहे त्यात. तर एक नवीन एक्सपेरिमेंट आहे आणि मला वाटतं लोकांनी हा एक्सपिरियन्स घेतलाच पाहिजे. सौरभ सर तुमचा अनुभव सांगा, काय वाटलं तुम्हाला त्यावेळेला? माझ्यासाठी साक्षात्कार म्हणजे हे गाणं माझ्याकडून देवीने गाऊन घेतलं आणि ते सगळ्या लोकांना आवडतंय. मला वाटतं की हाच माझ्यासाठी साक्षात्कार आहे. आणि खूप म्हणजे मी आतापर्यंत ज्या ज्या लोकांना ऐकवलं त्यांच्याकडून खूप सुंदर रिस्पॉन्स आहे. व्हिडिओचा पण खूप सुंदर रिस्पॉन्स आहे, ऑडिओचा पण खूप सुंदर रिस्पॉन्स आहे. हाच माझ्यासाठी एक साक्षात्कार. आता गायकाच्या हातातच माईक आहे तर थोडीशी एक झलक तर आमच्या प्रेक्षकांना ऐकायला. नक्की नक्की नक्की. जगत जननी मूळ माया तू, जगत जननी मूळ माया तू, जगत जननी मूळ माया तू, जगत जननी मूळ हे जगत जननी मूळ माया तू, जगत जननी मूळ माया. आली विश्वाचं भल कराया, आली विश्वाचं भल कराया, आली विश्वाचं भल कराया. घर घर फिरवित कोरडा लागली भुईत लाभ फिराया, घर घर फिरवित कोरडा लागली भुईत लाभ फिराया, घर घर फिरवित कोरडा लागली भुईत लाभ फिराया. आली लखाबाई लखाबाई चांग भला, लखाबाई लखाबाई चांग भला, चांग भला, चांग भला. कमाल कमाल, खरंच दैवी देणगी लाभलेली आहे तुम्हाला. हा आवाज म्हणजे कमाल आहे. आणि या मुलाखतीची सांगता मी अशीच म्हणेन, लखाबाईच्या नावानं चांगलं. थँक्यू सो मच तुम्ही फिल्मी गप्पाच्या प्रेक्षकांसाठी तुमचा अमूल्य वेळ दिला. थँक्यू सो मच.